Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर आता आपली 6th सेमिस्टर चालू झालेली आहे आणि 6th सेमिस्टरमध्ये माझ्याकडे जो सब्जेक्ट असणार आहे तो कुठला असणार आहे तर व्हेइकल सिस्टीम्स मेंटेनन्स. ओके, हा माझ्याकडे सब्जेक्ट असणार आहे. फॅकल्टी तुम्हाला माहितीच आहे, माझं नाव असणार आहे प्रोफेसर के.जी. घळसासी आणि बी ऑटोमोबाईल मी कंप्लीट केलेला आहे आणि गेली 3 वर्ष हा मी सब्जेक्ट इथं शिकवत आहे. तर नावातच आहे व्हेइकल सिस्टीम मेंटेनन्स म्हणजे काय, जो व्हेइकलशी रिलेटेड सगळा मेंटेनन्स असेल तो सगळा मेंटेनन्स आपण या सिलेबसमध्ये बघणार आहे. म्हणजे स्टेअरिंग सिस्टीम असेल, सस्पेन्शन सिस्टीम असेल, ब्रेकिंग सिस्टीम असेल किंवा व्हेइकलचे बॉडी वगैरे असेल, इंटिरियर पार्ट्स वगैरे असेल किंवा इलेक्ट्रिकल सिस्टीम मेंटेनन्स. तर या सगळ्याचा जो व्हेइकलचा मेंटेनन्स असणार आहे तो कसा करायचा तो आपण या सब्जेक्टमध्ये शिकणार आहे. तर टीचिंग आणि एक्झामिनेशन स्कीम बघितली तर इथं तुमच्या समोर आहे टीचिंग आणि एक्झामिनेशन स्कीम. तर ह्याच्यामध्ये काय असणार आहेत, लेक्चर तुम्हाला 2 असणार आहेत. म्हणजे पर वीक काय असणार आहे, 2 लेक्चर्स असणार आहेत. त्याच्यानंतर ट्युटोरियल नसणार आहे आणि प्रॅक्टिकल्स काय तुम्हाला 4 आहेत. म्हणजे पर वीक 2 स्लॉट प्रॅक्टिकलचे तुमचे असणार आहेत. असं टोटल क्रेडिट किती असणार आहे पर वीक तुम्हाला 6चं क्रेडिट असणार आहे. ह्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची थेरी एक्झाम नाही आहे. ओके, एंड सेमिस्टर एक्झाम थेरी नसणार आहे, पण प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे. प्रॅक्टिकल एक्झाममध्ये एंड सेमिस्टर एक्झाम 75 मार्काची असणार आहे. आणि इथे हॅशटॅग आहे म्हणजे काय तर ह्याला एक्सटर्नल असणार आहे. आणि पी ए जे असणार आहे ते पी ए पण काय असणार आहे 75 मार्काचा असणार आहे. पी ए म्हणजे तुमचा हा पेपरच असणार आहे. 75 मार्काचं डिस्ट्रीब्युशन केलेलं असणार आहे प्रत्येक टॉपिक वाईज. ते कसं असणार आहे ते तुम्हाला इथं पुढे मी सांगेन. तर असं टोटल तुम्हाला हा व्हेइकल सिस्टीम मेंटेनन्स हा जो सब्जेक्ट असणार आहे हा टोटल सब्जेक्ट किती मार्कासाठी असणार आहे या सेमिस्टरला 150 मार्कासाठी असणार आहे. तर कोर्स आउटकम्स काय काय आहेत बघा. तर कोर्स आउटकम म्हणजे काय, हा सब्जेक्ट शिकल्यानंतर तुम्ही काय काय करू शकता त्याला म्हणायचं कोर्स आउटकम. तर त्याच्यामध्ये फर्स्ट वन काय बघा, यूज रिलिव्हंट टूल्स अँड इक्विपमेंट रिक्वायर्ड फॉर द मेंटेनन्स ऑफ अ व्हेइकल. हे आता व्हेइकल मेंटेनन्स जर आपण बघितला तर त्याच्यासाठी काय लागणार आहे, मेंटेनन्ससाठी वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आणि इक्विपमेंट्स लागतात. टूल्समध्ये स्पॅनर्स वगैरे असेल, वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्स स्पॅनर असेल, राऊंड स्पॅनर असेल किंवा टॉर्क रेंज वगैरे असेल किंवा वेगवेगळी इक्विपमेंट जर तुम्ही बघितली तर इक्विपमेंट कुठले असेल, जॅक असेल, प्रेस असेल किंवा एअर प्रेशर मेजरमेंट वगैरे या टाईपची जी इक्विपमेंट असेल, तर या सगळी जी टूल्स आणि इक्विपमेंट्स असणार आहेत त्याचा यूज कसा करायचा हे तुम्ही हा सब्जेक्ट शिकल्यानंतर करू शकणार आहे. सेकंड वन काय असणार आहे तर मेंटेन डिफरंट टाइप्स ऑफ इंजिन सिस्टीम. तर इंजिनच्या ज्या वेगवेगळ्या सिस्टीम असतील किंवा इंजिनचा जो परफॉर्मन्स असेल किंवा इंजिनचा मेंटेनन्स असेल तो मेंटेनन्स कसा करायचा. म्हणजे एखादा पार्ट इंजिनचा खराब झाला, पिस्टन असेल, पिस्टन रिंग असेल किंवा कनेक्टिंग रॉड असेल, हे खराब झालं किंवा डॅमेज झालं किंवा सिलेंडर हेड, सिलेंडर ब्लॉक ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर हा सगळा मेंटेनन्स कसा करायचा हे तुम्ही शिकणार आहे. नेक्स्ट थर्ड वन आहे ट्रबलशूट मेजर असेंब्लीज ऑफ अ ट्रान्समिशन सिस्टीम ऑफ अ व्हेइकल. तर ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये काय येणार आहे, क्लच असेल, गिअरबॉक्स असेल, प्रोपेलर शाफ्ट असेल, डिफरन्शियल असेल किंवा ॲक्सेस असेल. तर या सगळे पार्टचं ट्रबलशूट करायचं. ट्रबलशूट म्हणजे काय, तर तो पार्ट तुमचा डॅमेज झाला किंवा एखाद्या कंडिशनमध्ये खराब झाला तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला असेल किंवा तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय कसा करायचा आणि सॉल्व्ह कसा करायचा तर हे तुम्ही या सब्जेक्टमध्ये शिकणार आहे. नेक्स्ट फोर्थ वन आहे मेंटेन ऑटोमोबाईल ब्रेकिंग, स्टेअरिंग अँड सस्पेन्शन सिस्टीम. तर ब्रेकिंग सिस्टीममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेक्स असतात तर त्या ब्रेक्सचा मेंटेनन्स कसा करायचा. त्याच्यानंतर स्टेअरिंग सिस्टीम पण वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनिकल स्टेअरिंग सिस्टीम असेल, पॉवर स्टेअरिंग सिस्टीम असेल, तर त्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स असणार आणि त्याचा मेंटेनन्स कसा करायचा. आणि नेक्स्ट आहे ते सस्पेन्शन सिस्टीम. म्हणजे सस्पेन्शन सिस्टीमचे पण वेगवेगळे पार्ट्स आपण बघणार आहे आणि त्या सस्पेन्शन सिस्टीमचा मेंटेनन्स कसा करायचा हे तुम्ही या सब्जेक्ट थ्रू शिकणार आहे. आणि नेक्स्ट फिफ्थ वन आहे ते मेंटेन ऑटोमोबाईल HVAC सिस्टीम. म्हणजे HVAC म्हणजे काय, हीट अँड व्हेंटिलेशन सिस्टीम. म्हणजे AC वगैरे असेल तर त्याचा मेंटेनन्स व्हेइकल मधला कसा करायचा तो आपण या सब्जेक्टमध्ये शिकणार आहे. तर असा हा सब्जेक्ट तुम्ही कंप्लीट केल्यानंतर हे जे 5 तुमचे CO असतील हे CO तुम्ही अचीव्ह करणार आहे. तर नंबर ऑफ चॅप्टर्स काय काय आहेत बघा. तर चॅप्टर नंबर 1 काय असणार आहे तुमचा, चॅप्टर नंबर 1 ऑटोमोबाईल वर्कशॉप टूल इक्विपमेंट अँड मेंटेनन्स मॅनेजमेंट. ओके, म्हणजे ऑटोमोबाईल वर्कशॉपमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी टूल्स आणि इक्विपमेंट्स असतात तर त्या टूल्स आणि इक्विपमेंट्सचा फंक्शन काय असणार आहे आणि ते यूज कशी करायची
हे तुम्ही या चॅप्टर मध्ये शिकणार आहे. आणि नेक्स्ट आहे ते मेंटेनन्स मॅनेजमेंट. मेंटेनन्स मॅनेजमेंट म्हणजे काय, तर वर्कशॉपचा लेआउट असेल किंवा वर्कशॉपमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची रेकॉर्ड्स मेंटेन केली जातात, तर हे आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहे. आणि हा जो चॅप्टर असणार आहे तुम्हाला टोटल 10 मार्कासाठी असणार आहे. नेक्स्ट सेकंड वन आहे ते इंजिन मेंटेनन्स. इंजिन मेंटेनन्स म्हणजे काय, तर इंजिनचे वेगवेगळे पार्ट्स आपण बघणार आहे आणि त्याचा मेंटेनन्स कसा करायचा. म्हणजे पिस्टन असेल तर पिस्टन जर तुमचा खराब झाला किंवा डॅमेज झाला तर त्याचे डॅमेज होण्याचे चान्सेस काय काय आहेत आणि त्याचा मेंटेनन्स कसा करायचा ते आपण बघणार आहे. सेम पिस्टन रिंग्स असेल किंवा व्हेकल मधला स्मोक असेल तर तो स्मोक चे डिटेक्शन कसं करायचं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्मोक असतात, ब्लॅक स्मोक असेल, ब्ल्यू स्मोक असेल किंवा व्हाईट स्मोक असेल, तर त्याचे रिझन्स काय आहेत आणि तो स्मोक कसा कमी करायचा किंवा इंजिनमध्ये आणि कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम असतील तर ते सगळे प्रॉब्लेम्स आपण बघणार आहे. प्लस इंजिनच्या वेगवेगळ्या टेस्ट असणार आहेत, त्या इंजिनच्या टेस्ट पण आपण या चॅप्टर नंबर 2 मध्ये कव्हर करणार आहे. तर हा जो टोटल चॅप्टर असणार आहे तो तुम्हाला किती मार्कासाठी असणार आहे, 20 मार्कासाठी असणार आहे. नेक्स्ट थर्ड वन आहे तो कुठला आहे, तर ट्रान्समिशन सिस्टीम मेंटेनन्स. तर ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये काय सांगितलं, क्लच सांगितलं. कुठले कुठले पार्ट्स येतात, फर्स्ट येणार आहे क्लच. तर क्लच मध्ये पण वेगवेगळे टाइप्स असतात, सिंगल प्लेट क्लच असेल, मल्टी प्लेट क्लच असेल, डायफ्रॅम क्लच असेल. तर या प्रत्येक क्लचचा मेंटेनन्स कसा करायचा ते आपण बघणार आहे. नेक्स्ट आहे गिअरबॉक्स. तर गिअरबॉक्स मध्ये काय असणार आहेत, वेगवेगळ्या टाइपचे गिअरबॉक्स असतात, स्लायडिंग मेश गिअरबॉक्स असेल, कॉन्स्टंट मेश असेल, सिंक्रोमेश असेल. त्या तिन्ही गिअरबॉक्सचा मेंटेनन्स आपण बघणार आहे. नेक्स्ट वन आहे प्रोपेलर शाफ्ट, युनिव्हर्सल जॉईंट, त्याच्यानंतर डिफरन्शियल असेल, एक्सल्स असेल आणि व्हील्स असतील. तर या प्रत्येक ट्रान्समिशन सिस्टीम पार्टचा मेंटेनन्स कसा करायचा तो आपण या चॅप्टर मध्ये कव्हर करणार आहे. हा टोटल चॅप्टर तुम्हाला किती मार्कासाठी असणार आहे, तर 20 मार्कासाठी आहे. नेक्स्ट फोर्थ वन चॅप्टर असणार तो कुठला असणार, तर मेंटेनन्स ऑफ अ व्हेकल कंट्रोल सिस्टीम. आता कंट्रोल सिस्टीम मध्ये कुठले असणार आहे, तर ब्रेकिंग सिस्टीम असेल किंवा स्टेअरिंग सिस्टीम असेल, हे सगळ्या किंवा इलेक्ट्रिकल सिस्टीम्स असतील. तर या सगळ्या सिस्टीमचा मेंटेनन्स आपण कसा करायचा. स्टेअरिंग सिस्टीम असेल, पॉवर स्टेअरिंग असेल किंवा मेकॅनिकल स्टेअरिंग असेल, त्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स येणार त्याचा मेंटेनन्स कसा करायचा. त्याच्यानंतर ब्रेकिंग सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेक्स असतात, मेकॅनिकल ब्रेक असेल, हायड्रॉलिक ब्रेक असतील किंवा एअर ब्रेक्स असतील. त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स कसा करायचा, त्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स येणार आहे, एखादा पार्ट्स डॅमेज झाला असेल तर तो आयडेंटिफाय कसा करायचा आणि रिप्लेस कसा करायचा. तर या ज्या सगळ्या कंडिशन असणार आहेत तो आपण चॅप्टर नंबर 4 मध्ये शिकणार आहे, मेंटेनन्स ऑफ अ व्हेकल कंट्रोल सिस्टीम्स. आणि हा टोटल चॅप्टर तुम्हाला किती मार्कासाठी असणार आहे, तर 15 मार्कासाठी असणार आहे. आणि चॅप्टर नंबर 5 असणार आहे मेंटेनन्स ऑफ अ HVAC सिस्टीम. म्हणजे काय, हीट अँड व्हेंटिलेशन सिस्टीम. म्हणजे काय असणार आहे, तर जो तुमच्या व्हेकल मध्ये एसी असणार आहे त्या एसीची पूर्ण मेंटेनन्स कसा करायचा. म्हणजे एसी मध्ये कूलंट वगैरे असेल ते कूलंट वगैरे फिल कसं करायचं किंवा रेफ्रिजरंट गॅस असतो तो रेफ्रिजरंट गॅस फिल कसा करायचा, किती अमाऊंट मध्ये पाहिजे, हे सगळं जे आपण असणार आहे ते मेंटेनन्स आपण या चॅप्टर नंबर 5 मध्ये बघणार आहे. तर हा जो टोटल चॅप्टर असणार आहे हा तुम्हाला टोटल 10 मार्कासाठी असणार आहे. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यासाठी थेरी एक्झाम नसणार आहे, म्हणजे 70-30 मार्काचं असं डिस्ट्रीब्युशन नसणार आहे. तर ह्याच्यासाठी काय असणार आहे, 75 मार्काची एक्सटर्नल असणार आहे आणि 75 मार्कासाठी इंटरनल असणार आहे. तर इंटरनल साठी हा तुम्हाला 75 मार्काचा सिलेबस आहे. हे जर टोटल तुम्ही याची केली तर याची टोटल किती होणार आहे बघा, 10 आणि 20 30, 30 आणि 20 50 आणि 65 आणि 10 75. म्हणजे टोटल 75 मार्कासाठी इंटरनलला तुम्हाला पेपर असणार आहे आणि त्या पेपरवर तुम्हाला हे 75 मार्क्स इथं डिस्ट्रीब्यूट केले असणार आहे. तर अशा प्रकारे हे वेटेज तुमचं असणार आहे चॅप्टर वाईज. चॅप्टर नंबर 1 बघा. आता चॅप्टर नंबर 1 तुमचा कुठला असणार आहे, तर ऑटोमोबाईल वर्कशॉप टूल्स इक्विपमेंट्स अँड मेंटेनन्स मॅनेजमेंट. ओके, हा चॅप्टर नंबर 1 असणार आहे. तर चॅप्टर नंबर 1 मध्ये आपण काय काय स्टडी करणार आहे बघा. तर फर्स्ट वन आहे ते जनरल सेफ्टी प्रिकॉशन्स इन अ वर्कशॉप. म्हणजे वर्कशॉप मध्ये तुम्ही जेव्हा वर्क करणार असणार तर वर्क करताना काही सेफ्टी प्रिकॉशन्स फॉलो करायला लागतात. म्हणजे ॲप्रॉन वेअर करणे, शूज वेअर करणे, यासारख्या ज्या सेफ्टी प्रिकॉशन्स असतील तर त्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या सेफ्टी प्रिकॉशन्स असतात ते आपण बघणार आहे. नेक्स्ट सेकंड वन असणार आहे फंक्शन ऑफ अ मेजर ऑटोमोबाईल टूल्स अँड इक्विपमेंट्स. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आणि इक्विपमेंट्स असतील, व्हील अलायनर असेल, व्हील बॅलेन्सर असेल, टॉर्क रेंच असेल, बॅटरी टेस्टर असेल किंवा इंजेक्टर टेस्टिंग मशीन्स वगैरे असतील. तर हे जे प्रत्येक टूल्स आणि इक्विपमेंट असतील तर त्याचं फंक्शन काय असणार आहे आणि ते यूज कसं करायचं ते आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहे. नेक्स्ट थर्ड वन आहे तर नेसेसिटी ऑफ अ मेंटेनन्स. म्हणजे मेंटेनन्सची गरज काय, व्हेकलमध्ये मेंटेनन्स का करायचा ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर मेंटेनन्स कधी केला जातो, त्याच्यानंतर मेंटेनन्सचे टाइप्स कुठले कुठले आहेत. म्हणजे मेंटेनन्सचे वेगवेगळे टाइप्स असतात, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स असेल, शेड्युल्ड मेंटेनन्स असेल आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स असेल. तर हे वेगवेगळे टाइप्स काय आहेत आणि
त्या टाईपमध्ये कुठल्या प्रकारे कसा मेंटेनन्स केला जातो, तर हे आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहे. आणि नेक्स्ट पण आहे ते रेकॉर्ड्स कीपिंग. रेकॉर्ड्स कीपिंग म्हणजे काय, तर वर्कशॉपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड्स ठेवलेले असतात. म्हणजे कुठले कुठले असेल तर व्हेकल प्रोक्युरमेंट रजिस्टर असेल किंवा व्हेकल मेंटेनन्स रजिस्टर असेल, तर या टाईपचे जे मेंटेनन्सचे रेकॉर्ड्स असतात तर ते कुठल्या कुठल्या प्रकारचे रेकॉर्ड्स ठेवले जातात हे आपण या चॅप्टरमध्ये टोटल शिकणार आहे. तर असा हा टोटल तुम्हाला चॅप्टर नंबर फर्स्ट असणार आहे आणि हे आपण सगळे या चॅप्टर नंबर फर्स्ट मध्ये स्टडी करणार आहे. नेक्स्ट चॅप्टर नंबर 2 आहे. चॅप्टर नंबर 2 कुठला असणार आहे बघा, इंजिन मेंटेनन्स. तर या इंजिन मेंटेनन्स मध्ये आपण फर्स्ट वन काय बघणार आहे, तर इंजिन ट्रबल शूट. तर इंजिन ट्रबल शूट मध्ये काय असणार आहे, तर इंजिनची जी कंडिशन असणार आहे ती टोटल आपण बघणार आहे. म्हणजे इंजिनची स्मोक लेवल असेल, त्याचं डिटेक्शन असेल किंवा स्मोक डिटेक्शन. आता स्मोक मध्ये पण वेगवेगळे टाईप्स असतात. ब्लॅक स्मोक काय येतो, ब्ल्यू स्मोक काय येतो किंवा व्हाईट स्मोक काय येतो, याचे रिझन्स काय ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर इंजिन ऑइल लेवल टेस्टिंग, त्याच्यानंतर इंजिन कूलंट लेवल टेस्टिंग, हे सगळं आपण असणार आहे ते आपण चॅप्टर नंबर 2 मध्ये बघणार आहे. नेक्स्ट वन आहे ते ल्युब्रिकेशन सिस्टीम मेंटेनन्स. तर व्हेकलमध्ये ल्युब्रिकेशन सिस्टीम असते, त्या ल्युब्रिकेशन सिस्टीम मधले जे इच पार्ट्स असतील त्याचा मेंटेनन्स आपण कसं करायचं ते बघणार आहे. म्हणजे ल्युब्रिकेशन सिस्टीम मध्ये ल्युब्रिकेटिंग पंप असेल किंवा फिल्टर असेल किंवा ऑइल लेवल असेल, ऑइल कंडिशन असेल, ऑइल किती फिल करायचं, हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहे. नेक्स्ट थर्ड वन आहे फ्युएल फीड सिस्टीम सर्व्हिसिंग. म्हणजे फ्युएल सप्लाय सिस्टीमची जी असणार आहे त्यातलं प्रत्येक पार्ट आपण बघणार आहे. फ्युएल इंजेक्टर असेल, फ्युएल पंप असेल, या प्रत्येकाचं सर्व्हिसिंग कसं करायचं ते आपण बघणार आहे. नेक्स्ट आहे कूलिंग सिस्टीम सर्व्हिसिंग. आता कूलिंग सिस्टीम मध्ये पण वेगवेगळे पार्ट्स असतात. म्हणजे कूलिंग पंप असेल किंवा रॅडिएटर असेल, थर्मोस्टॅट असेल, तर त्या प्रत्येक पार्टचा मेंटेनन्स कसा करायचा हे आपण बघणार आहे. आणि नेक्स्ट वन आहे ते इंजिन सर्व्हिसिंग. इंजिन सर्व्हिसिंग म्हणजे काय, तर इंजिनचे जे प्रत्येक पार्ट्स असणार त्या प्रत्येक पार्टचं सर्व्हिसिंग आपण बघणार आहे. म्हणजे पिस्टन असेल, कनेक्टिंग रॉड असेल, क्रँकशाफ्ट असेल, वॉल्स असेल, कॅमशाफ्ट असेल, या प्रत्येक पार्टचं सर्व्हिसिंग कसं करायचं तर हे आपण चॅप्टर नंबर 2 मध्ये शिकणार आहे. म्हणजे टोटली जो इंजिनशी रिलेटेड सगळा मेंटेनन्स असणार आहे तो मेंटेनन्स आपण या चॅप्टर नंबर 2 मध्ये कव्हर करणार आहे. नेक्स्ट चॅप्टर नंबर 3 असणार आहे ट्रान्समिशन सिस्टीम मेंटेनन्स. ओके, ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये काय येतात, आता प्रत्येक पार्ट्स येतात, त्या प्रत्येक पार्टचा मेंटेनन्स असणार आहे. तर ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये क्लच आणि गिअरबॉक्स येणार आहे. तर त्या प्रत्येक पार्टचा मेंटेनन्स कसा करायचा, तर क्लच मध्ये पण वेगवेगळे टाइप्स आहेत. सिंगल प्लेट क्लच असेल, मल्टी प्लेट क्लच असेल किंवा डायफ्रॅम प्लेट क्लच असेल. तर त्या क्लचचा मेंटेनन्स कसा करायचा किंवा क्लच मेंटेनन्स क्रायटेरिया कुठले कुठले ते आपण बघणार आहे. नेक्स्ट आहे गिअरबॉक्स. तर गिअरबॉक्स मध्ये पण वेगवेगळे टाइप्स आहेत. स्लायडिंग मेश गिअरबॉक्स, कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स, सिंक्रो मेश गिअरबॉक्स. तर त्या प्रत्येक गिअरबॉक्सचा मेंटेनन्स कसा करायचा हे आपण या चॅप्टर नंबर 3 मध्ये कव्हर करणार आहे. नेक्स्ट वन आहे मेंटेनन्स ऑफ अ प्रोपेलर शाफ्ट. तर प्रोपेलर शाफ्टचा मेंटेनन्स कसा करायचा, म्हणजे प्रोपेलर शाफ्ट आउट ऑफ राऊंडनेस रोटेट होत असेल तर त्याचे रिझन्स काय आहेत किंवा त्याचा मेंटेनन्स कसं करायचं ते आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहे. आणि नेक्स्ट वन आहे ते मेंटेनन्स ऑफ अ रिअर ॲक्सल. तर रिअर ॲक्सलचे पार्ट्स आणि त्याचा मेंटेनन्स कसा करायचा. तर असा टोटल जो ट्रान्समिशन सिस्टीमशी रिलेटेड जे सगळे पार्ट्स असणार आहेत त्या प्रत्येक पार्टचा मेंटेनन्स आपण या चॅप्टर नंबर 3 मध्ये कव्हर करणार. नेक्स्ट चॅप्टर नंबर 4 आहे मेंटेनन्स ऑफ अ व्हेकल कंट्रोल सिस्टीम. तर नावातच आहे कंट्रोल सिस्टीम म्हणजे काय, व्हेकलला कंट्रोल करणाऱ्या ज्या सिस्टीम असतील त्या प्रत्येक सिस्टीमचा मेंटेनन्स आपण या चॅप्टर मध्ये कव्हर करणार आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे मेंटेनन्स ऑफ अ ब्रेक्स. तर ब्रेक्समध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत. कुठले कुठले असणार, हायड्रॉलिक ब्रेक असेल, मेकॅनिकल ब्रेक असेल, एअर ब्रेक असेल. तर त्या प्रत्येक ब्रेकचा मेंटेनन्स कसा करायचा, ब्रेक ब्लिडिंग म्हणजे काय किंवा ब्रेक हायड्रॉलिक ब्रेकमध्ये ऑइल फिल कसं केलं जातं हे सगळं आपण या चॅप्टर मध्ये कव्हर करणार आहे. नेक्स्ट आहे ट्रबल शूट ऑफ अ सस्पेन्शन सिस्टीम. तर सस्पेन्शन सिस्टीमचे वेगवेगळे पार्ट्स असतील, स्प्रिंग्स वगैरे असतील किंवा बुशेस वगैरे असतील किंवा एअर सस्पेन्शन असेल तर एअर बॅग्स वगैरे असतील किंवा बाकीचे सस्पेन्शन सिस्टीम असतील. तर त्या प्रत्येक सस्पेन्शन सिस्टीमचा मेंटेनन्स कसा करायचा हे आपण या चॅप्टर मध्ये कव्हर करणार आहे. नेक्स्ट आहे ट्रबल शूट ऑफ अ स्टेरिंग सिस्टीम. तर वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेरिंग आहेत. कुठल्या कुठल्या मेकॅनिकल स्टेरिंग असेल किंवा पॉवर स्टेरिंग असेल, या प्रत्येक स्टेरिंग सिस्टीमचा मेंटेनन्स, त्यातले पार्ट्स किंवा स्टेरिंग पंप वगैरे असेल किंवा स्टेरिंग रॅक असेल, या प्रत्येक ह्याच्यामध्ये ट्रबल शूटिंग किंवा प्रॉब्लेम्स कुठले कुठले येतात ते आयडेंटिफाय कसे करायचे आणि ते सॉल्व्ह कसे करायचे तर हे आपण या चॅप्टर मध्ये कव्हर करणार आहे. नेक्स्ट आहे मेंटेनन्स ऑफ अ व्हील्स अँड टायर्स. व्हील्स आणि टायर्स. तर व्हील्स आणि टायर्स मध्ये त्याचा मेंटेनन्स कसा करायचा, टायर वॉर्नआउट कंडिशन्स वगैरे कुठले असतील किंवा टायर कधी चेंज केल्या जातात, व्हील अलाइनमेंट, व्हील बॅलेन्सिंग,
हे सगळं आपण या चॅप्टर मध्ये कव्हर करणार आहे. तो चॅप्टर असणार आहे मेंटेनन्स ऑफ व्हेकल कंट्रोल सिस्टीम्स. लास्ट चॅप्टर नंबर 5 असणार आहे तो कुठला असणार आहे तुमचा मेंटेनन्स ऑफ HVAC सिस्टीम. म्हणजे काय एसी जो गाडीमधला एसी असणार आहे एअर कंडिशनर त्याचा मेंटेनन्स म्हणजे त्याचे कुठले कुठले पार्ट्स असणार त्याच्यामध्ये कॉम्प्रेसर कंडेन्सर इव्हॅपोरेटर हे सगळे पार्ट्स असतील त्याचा मेंटेनन्स कसा करायचा. त्याच्यानंतर रेफ्रिजरंट कसं फिल केलं जातं ओके रेफ्रिजरंट लिकेज वगैरे कसं चेक करायचं. तर हा सगळा जो मेंटेनन्स असणार आहे तो मेंटेनन्स आपण या चॅप्टर नंबर 5 मध्ये शिकणार आहे मेंटेनन्स ऑफ हिटिंग अँड व्हेंटिलेशन एअर कंडिशनिंग सिस्टीम. तर असे टोटल तुम्हाला 5 चॅप्टर असणार आहेत आणि 5 चॅप्टरसाठी तुम्हाला मार्कांचं वेटेज मी सांगितलं 75 मार्काची ह्याच्यासाठी इंटरनल एक्झाम असणार आहे. त्याप्रमाणे हे मार्काचं डिस्ट्रीब्युशन मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं. तर असा एकंदरीत टोटल तुमचा व्हेकल सिस्टीम्स मेंटेनन्सचा सिलेबस असणार आहे.